प्रचलित नियमानुसार हा शब्द झाला प्रचलित, कारण प्रचलित नियमानुसार 15 नोव्हेंबर 2011 जो शासन निर्णय झाला मूल्यांकनाचा आणि त्यानंतर 19 सप्टेंबर 2016चा जो निर्णय झाला त्या GR मध्ये 15 नोव्हेंबर 2011चा निर्णय अधिक्रमित करण्यात आलेला नाही. हो सर, बरोबर आहे. त्यामुळं आमचा हक्कच आहे तो प्रतिवर्षी टप्पावाढ. बरोबर सर, म्हणजे साहेबांना पटवून द्या तुम्ही का आम्ही बोलू शकत नाही, कारण आपण चर्चा करते बोललो आहे मी की अधिक्रमित झाला असेल तर ठीक आहे सरसकट, मग तर 2016चा सरसकट जेवढा शब्द आहे त्या ठिकाणी ती 5 अक्षरं काढून 1 अक्षर कमी करायचं आहे, प्रचलित घालायचं आहे, बाकी काही नाही. आणि त्यासाठी काय साहेब तुमच्यावरती धुरा आहे ह्या सगळ्या विषयाची, आपण मार्गदर्शन करावं असं विनंती करतो. अरे कोण म्हणताय देत नाही, त्रुटीपूर्तता गेला शाळांना टप्पा अनुदान, त्रुटीपूर्तता शाळांना टप्पा अनुदान, प्रचलित धोरणानुसार अनुदान. सगळे प्रश्न पाठ आहेत का नाही? लगेच फोन येतो, काल पत्र दिलंय, आमची त्रुटीचं कसं घेतलं नाही, तुम्हाला कळतंय का नाही? काय चाललंय आज या कायमी नामदान कृती समिती शिक्षक समन्वय संघ ठीक आहे ना? अरे आम्हाला बोलतोय की तुम्ही बोलला राजकारण नाही करायचं, आपल्याला प्रश्न सोडायचा. आम्ही सगळे कुठल्या कुठल्या पक्षात आहे, हे वेगळे अपक्ष, हे अपक्ष, हे अपक्ष, हे आमचे भाजपवाले, हे आमचे काँग्रेसवाले, आमच्यात आहे का काही गट पाहिजे? आहे का? दिसली का तुम्हाला कुठं? वयाचं काही बंधन आहे का? ह्यांचं सगळ्यात जास्त वय आहे का? काय तोच द्वेष आहे का नाही अजून? ही शेअर आम्हाला कॉलेजला असताना आले नाही, ते त्यांना ह्या वयात तरी आमची एक आहे का नाही तुमच्या प्रश्नावर? हा, त्याच्यामुळे एकी खेळायची आपल्याला, हा लढा कढायला नाही. त्याच्यामुळं आपण 22 तारखेपासून बसलेलो आहोत. पहिल्या दिवशी सभागृहामध्ये खंडेराव जगदाळे त्यांचे सर्व सहकारी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलंय. हे सभागृहामध्ये रेकॉर्डवर आणून सरकारला अवगत केलेलं आहे, आपण वाचला. त्याच्यानंतर जशी जशी संधी मिळेल त्या प्रत्येकाने सुद्धा सभागृहामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन जी काही असतात त्या माध्यमातून सुद्धा आपलं आंदोलन सुरू आहे आणि निर्णय सरकारने केला पाहिजे यासाठी आम्ही कडवड भूमिका घेऊन काम केलं. 260 नियम आहेत, त्याच्यानुसार एक प्रस्ताव असतो, ज्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा, म्हणजे प्रश्न लागला तर एखाद दुसरा प्रश्न विचारता येतो, जास्त बोलता येत नाही. 97 वर चर्चा लागली तर 5-10 मिनिट बोलता येतं, जास्त बोलता येत नाही. पण नियम क्रमांक 260 याच्यावर जवळपास तासभर बोलता येतं, त्याचा तो नियम आहे. आणि मग ती चर्चा मी काल लावलेली होती आणि मग ती काल सकाळपासून कार्यक्रमात होती. कधी होईल हे कामकाज बघून ठरलेलं असतं, त्यामुळं तिथून मी हल्लो नाही, कारण ती चर्चा तुमच्यासाठी पण आणि सगळ्या शिक्षकांसाठी महत्वाची होती. म्हणून आम्ही बसून राहिलो आणि त्यांना सांगितलं किती वाजो आज ही चर्चा झालीच पाहिजे. म्हणून त्याचा नंबर कधी आला? रात्री 10:30 वाजता. 10:30 वाजता ही चर्चा सुरू झाली आणि तब्बल 1 नाही, 2 मिनिट नाही, 5 मिनिट नाही, 45 मिनिटे न थांबता, जसा पिरियड घेतो ना आपण, पिरियड मध्ये तरी पोच असतो, हा उठ रे काय विचार सांग, या प्रश्नाचं उत्तर काय, तसा पण पोच नाही. कंटिन्यू 45 मिनिटं आपल्या या सगळ्या प्रश्नावर, पेन्शन असेल, ती तुकडी असेल, ती आपलं BLOचं काम असेल, ती PET असेल, ती आपली त्रुटीपूर्तता असेल, शेवटच्या वर्गाची पटसंख्या असेल, 1-2 एप्रिलचा विवक्षित करणारा GR रद्द करण्याचा विषय असेल, राहिलेल्या शाळा सुद्धा अनुदानावर आणण्याचा विषय असेल, हे सगळे विषय, शिक्षकांची भरती, ज्यांची भरती झाली त्यांना मान्यता दिली नाही, शालार दिला नाही त्यांचा विषय, आणि राहिलेली भरती कधी करणार त्यांचा विषय, पवित्र पोर्टलला मुदतवाढ, या सगळे विषय आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतले. आणि त्याबरोबरच
आपण काल सगळ्या आमदारांच्या सहीचं पत्र मी स्वतः टाईप करून सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन आपण व्हॉट्सअपवर पाहिलं. काल सकाळी मुख्यमंत्री येणार आहेत मला माहित होतं. मी अगोदर माहिती घेतली. 11ला येणार, बरोबर त्यांना गेटमध्ये गाठलं आणि म्हटलं हे सगळे आमदारांचा आम्ही तुम्हाला भेटीसाठी आलतो. काल तुम्ही दिल्लीला होता, भेट झाली नाही, पण आज आम्हाला भेट द्या आणि याचा निर्णय झाला पाहिजे. भर पावसात आपलं सगळं मैदान भरून, आता सुद्धा मैदान भरलेलं आहे, भरलेलं आहे, कुणी केलेलं नाही. ठीक आहे, आता माणूस इकडे तिकडे चहा पाणी जात असेल, काय भर पडलं, पण मैदान भरलेलं आहे. आणि म्हणून भर पावसात आमचे सगळे बांधव भगिनी बसलेत. महिलांची संख्या मोठी आहे. मुख्यमंत्री महोदयाच्या लक्षात आणून दिलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे, दुपारी शिक्षण मंत्र्यांना घेऊन या. दुपारी परत आम्ही सर्व आमदार शिक्षण मंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्र्याकडे गेलो. दोन्ही उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे साहेब, बाजूला सुनेत्राताई होत्या, आणि त्यांना हा विषय सांगितला की म्हणलं तुम्ही पाहिजे आम्हाला. का तर तुम्ही अर्थमंत्री आहात, नुसते मुख्यमंत्री नाही. अर्थ खाता आता तुमच्याकडे, तुम्ही आम्हाला पाहिजेत. तुम्ही या लोकांना बोलवा, चर्चा करा. आणि ह्या टप्पा अनुदानाचाच विषय नाही, यापुढे दरवर्षी आम्हाला टप्पावाढीसाठी आझाद मैदानावर भीक मागण्याची पाळी येऊ नये यासाठी प्रचलित धोरण तुम्ही लागू केलं पाहिजे, हा निर्णय करावा अशी आम्ही त्यांना विनंती केली. तेव्हा त्यांनी सांगितलं शिक्षण मंत्र्याला की तुम्ही माझ्या वतीनं सांगा की निश्चितपणाने सरकार सकारात्मक आहे, त्यांना बोलवून घ्या म्हणून सांगितलं. शिष्टमंडळ बोलवायला सांगितलं. आणि काल जगदाळे सर, आपले ज्ञानेश चव्हाण सर असतील, या ठिकाणी आपले मस्के सर असतील किंवा आमचे जामनिक सर असतील, मईक सर, हे सगळे मंडळी इथं बसलेले आहेत. त्यांना बोलवलं होतं, चर्चा केली. शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, आम्ही निर्णय घेणार आहोत. परंतु जगदाळे सरांनी ठाम भूमिका मांडली की निर्णय झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही. खूप वेळ चर्चा चालली आणि त्यामध्ये आम्ही सगळ्या आमदारांनी सहमती दिली की आम्ही शिक्षकांसोबत आहोत. तो जो निर्णय देतील त्यांच्या सोबत आम्ही आहोत. त्यामुळं तुम्हाला निर्णय करावाच लागेल. त्याच्यामुळं रात्री जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी रिप्लाय मध्ये पण हेच बोललो. म्हात्रे सर, सरनाईक सर, साक्षीकर दोघे बिचारे थांबलेले होते रात्री 12 पर्यंत. तेव्हा मी त्यांना सांगितले की बाबा तुम्ही फाईल पाठवली का वित्त विभागाला, की असा टप्पावाढ द्यायचा आहे, एवढे पैसे लागतात, त्रुटी पुरता त्याला एवढे लागतात. त्यांनी नाही म्हणू द्या ना. फाईल परत आली का, पाठवली का फाईल तुम्ही शिक्षण विभाग म्हणून, शिक्षण मंत्री म्हणून पाठवली का, नाही पाठवली. मग का नाही पाठवली, कुणाची वाट बघताय तुम्ही? तुमचं काम तुम्ही करा ना, पाठवू द्या परत फाईल आमची. तुम्ही तुमचं तरी काम करा डिपार्टमेंट म्हणून, शिक्षण मंत्री म्हणून. म्हणलं उद्याच्या उद्या फाईल पाठवणार आहेत का तुम्ही? ते म्हणले उद्या पाठवतो. आता उद्या पाठवतो म्हणून आज गेलो, सही म्हणलं फाईल झाली का तयार, नाही म्हणले सचिववर जेवढा, सचिव येणार सोमवार, असं ते गोंधळ आहे. आता सचिव सोमवारी येणार, पुन्हा फाईल होणार आणि पुन्हा किती पैसे लागते ती होणार. तर त्यांना म्हटलं तुम्ही संचालकाकडे हे सगळं डाटा आहे, त्यांच्याकडे सगळं लिहिलेलं आहे, किती शिक्षक, किती तुकड्या, किती 20%, 40%, 60%, 80% घेतात, हे सगळं त्यांच्याकडे आहे. तुम्ही त्यांच्याकडून आजच्या आज माहिती मागवा आणि उद्या मुख्यमंत्र्यापुढे ठेवा. तेव्हा परत मुख्यमंत्री महोदयांना आज आम्ही जाऊन भेटलो, विनंती केली साहेब 5 मिनिट द्या, मला जास्त नाही, 5 मिनिट द्या, कारण तुम्ही अर्थमंत्री आहात, तुमच्याशिवाय हे कोड सुटत नाही. त्यामुळे तुम्ही 5 मिनिट बोलून त्यांना निर्णय करा आणि त्यांना सांगायचं बाबा आम्ही ह्या तारखेला देतो, त्या काहीतरी बोला ना. गेल्या वर्षी जसं तुम्ही आमची बैठक घेतली, आंदोलन करताना बोलवलं आणि सांगितलं की ह्या तारखेपासून आम्ही टप्पावाढ देणार आहोत, जसं तुम्ही सांगा ना, निर्णय द्या. तुम्ही निर्णय दिला तो शब्द आम्हाला परवानीच आहे. म्हणून आज त्यांनी परत मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे साहेब होते, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्याला द्यायचंय नाही आणला तर निर्णय करून टाका. त्याच्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की उद्या अधिकाऱ्यांना घेऊन या, मी माझे वित्त विभागाचे अधिकारी बोलवतो आणि तुम्ही प्रस्ताव घेऊन या असं सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्या ह्याच्यावर सकारात्मकच निर्णय होणार आहे. त्यामुळं कुणीही मुंबई सोडायची नाही, कुणी मुंबई सोडायची नाही. आम्ही तुमच्या सोबतच आहोत. आम्ही कुठं आहोत? विक्रम काळे कुठे गेले, ही कुठे गेले, ती कुठे गेले, बघू आता येऊ द्या मैदानात. बाबा तुम्ही बसवले म्हणूनच आम्ही इकडं आहोत.
तुम्ही पाठवलं म्हणूनच आम्हाला सभागृहामध्ये 1 तास बोलता आलं ना, तुमचे प्रश्न मांडता आले ना. 12 वाजेपर्यंत बसायला काय आम्हाला पगार दिला का? रात्रीचे 12 इतिहासात नोंद झाली, 12 वाजेपर्यंत सभागृह चालू. म्हणलं आम्ही जाणारच नाही, किती उशीर उद्या, कारण आज शेवटचा दिवस आहे उद्या, त्यामुळे तो नंबर लागणारच नव्हता. आणि किती उशीर उद्या आमची तयारी, आम्ही हलत नाही. एकही आम्ही कुणी जेवलो नाही, तिथं फक्त चहा मिळतो, बाकी काय मिळत नाही. त्यांना हरकत नाही, आमचे लोक उपाशी बसतात ना, आम्ही उपाशी बसतो. हे दोघं तरी जेव्हा गेले, हे दोघं शिक्षण मंत्र्याच्या गाडीत गेले. कोण? तुम्ही आता आले. हा, तुम्ही पण, हे पण नवरे तर सरनाईक आणि मात्र हे दोघं शिक्षण मंत्र्याच्या गाडीत जाऊन काय खाल्लं मला माहित नाही, पण घेते म्हणलं जेवा, पण पकडू नका, पकडू नका. आपण यांच्या सोबत आहोत, त्याच्यामुळं काळजी करू नका. उद्या आपला निर्णय करायचा आणि आमच्या समोर सगळेच प्रश्न. आता मी काय करा, त्रुटी पूर्तता, शेवटच्या वर्गाची पटसंख्या आहे, आणि जे लोक मागे राहिलेत, पात्र झालेत पण घोषित झाले नाहीत, किंवा ज्यांना विवक्षित केलंय, त्यांना सुद्धा अनुदान द्यायची सरकारची जबाबदारी आहे. त्यांना पण संधी द्या आणि त्यांना पण अनुदानावर आणा, ही पण मागणी आपली आहे. त्यामुळे काळजी करायचं काम नाही. तुम्हाला प्रचलित धोरणानुसारच यापुढे अनुदान द्यावं, यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. ही ग्वाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आम्ही या ठिकाणी देतो. आणि जगदाळे सरांसाठी टाळ्या वाजवा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, काय म्हणतात संत वचन? काय? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बिचाऱ्यांना अजून चप्पल घातली नाही. मी कोल्हापूरला चप्पल घेऊन गेलतो त्यांना घालायला, पण त्यांनी घातली नाही. 100% झाल्यावरच घालणार असा त्यांनी, बरोबर आहे ना?